श्री स्वामी समर्थ। आज आपल्या शांतीवन वृद्धाश्रमामध्ये हेमांगीताई कुलकर्णी आणि त्यांचे हजबंड कुलकर्णी सर, तर त्यांची खूप दिवसापासून इच्छा होती की भेट द्यायची आहे आणि आजी आजोबांना भेटायचं आहे। तर त्यानिमित्ताने आज त्या खास वेळ काढून आल्यात आणि सगळ्या आजी आजोबांसोबत त्यांनी काही खाऊ पण आणला होता, केक आणले होते, सगळ्यांना दिले आणि छान त्यांच्याशी गप्पा मारल्या। प्रत्येकाच्या रूममध्ये जाऊन त्यांना काय हवं आहे नको आहे त्यांची चौकशी केली आणि छान वाटलं त्या इथे आल्या। त्याबद्दल अगदी तुमचे मनापासून आभार कुलकर्णी सर आणि कुलकर्णी मॅडम। तर आपल्या शांतीवनला एक छोटी भेटवस्तू पण ते देत आहेत आणि आजी आजोबांना सुद्धा खाऊ दिला त्यांनी त्याच्याबद्दल। आणि येत जा असं कधी वेळ भेटेल तेव्हा। नक्की 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 अनिता मॅडम खूप छान काम करतायत, मी त्यांचे खूप व्हिडिओ पण बघितले आणि त्याच्यावरनं मला यायची खूप इच्छा झाली। त्यामुळे मी यावेळी म्हटलं पुण्याच्या ट्रिपला जाताना आपण यांच्या वृद्धाश्रमाला भेट देऊया म्हणून अशी खूप इच्छा होती। मनापासून आभार। वृद्धाश्रमासाठी छोटीशी भेट वस्तू माझ्या सासू सासऱ्यांच्या स्मरणार्थ मी देते। प्रतिभा गजानन कुलकर्णी आणि गजानन वामन कुलकर्णी यांच्यातर्फे मी आई बाबा नाही येतात आमचे, पण आम्ही त्यांच्या वतीने जिकडे जिकडे काहीतरी चांगलं सोशल काम होतं, अन्नदान म्हणा किंवा आमच्या परीने जेवढं जमेल तेवढं करतो। तुम्ही बॉम्बेला राहता का दाहिरीमध्ये? अच्छा, राहायला आम्ही मुंबईलाच आहोत दादरला, बरं। पण आम्ही पुण्याला पण घर असल्यामुळे आमचं येणं जाणं, टीचर असल्यामुळे मे महिन्यामध्ये सुट्टी असली की आमची 15 दिवसांची एक भेट असते आमची। टीचर आहे म्हणून त्यांना असं वाटलं की आपण भेटावं अशा ठिकाणी जाऊन। थोडं सोशली भाव येतातच ते ऑटोमॅटिक। मनातला भाव हो, आणि खास मॅडम व्हिडिओ बघून आल्या। जेवढं जमेल तेवढं आमच्या परीने जेवढं जमेल तेवढं करतो। तुमचं कार्यही मोठं आहे, तुमचंच काम असं काही नाही, माझं काम तर आहेच, पण सोबत जर जे काम करतात ना आमच्या सिस्टर असो किंवा आमच्या इथले सगळेजण मनापासून करतात। आणि सहकारी सगळे आलेच, आधेमध्ये तुमच्या भेटी असतात किंवा खूप सारे मेंबर येतात आणि त्यांचंही तेच म्हणणं असतं की व्हिडिओ बघून एक मोटिवेशन मिळतं की चला आपण पण अशा ठिकाणी जाऊन काहीतरी मदत करूया। आणि छान वाटतं जेव्हा सगळे असे भेटायला येतात ना, तेव्हा असं खूप चांगलं वाटतं की चला आपल्यासोबत आपल्या आजी आजोबांना पण विचारपूस करणारे कोणीतरी आहे। आणि तुम्ही मनापासून करताय, तुमच्या बोलण्यात पण ते जाणवतं। चांगली गोष्ट आहे की बाबा एक वयस्कर लोकांचा आजची परिस्थिती म्हटलं तर काय चांगली आहे वाईट आहे दोन्ही गोष्टी, पण निदान त्यांचं संगोपन आणि सगळ्या दृष्टिकोनात त्यांचा जो शेवटचा काळ आहे, नाही काही मेंबर कसं वेळ नाहीये किंवा त्याच्यामुळे पण ठेवतात। त्याच्यावरतीच मी म्हटलं की त्यांचा तो तेवढा जो काळ आहे तो चांगला जावा याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करत असतो। सगळे काही सोडून दिलेले नाही, 50% वाईट लोक आणि 50% चांगली लोक, दोन्ही तराजू आहेत। कारण ज्यांना सांभाळायचं ती व्यक्ती कशी सांभाळते आणि ज्यांना काहीतरी कारणं द्यायची आहेत की नाही माझी सून बघत नाही, नाही माझं हे, पण इथे राहणारी प्रत्येक व्यक्तीला जर विचारलं तर त्यांचं उत्तर एकच असतं की आम्हाला घरी राहायला आवडतं। म्हणजे प्रत्येकाचंच, इव्हन उद्या मला जरी बाहेर नेऊन ठेवलं किंवा तुम्हाला आपण नाही राहणार तिथे, आपल्याला आपलं घरच प्यारं आहे। तर आत्ताचा जो एक्सपिरियन्स आहे हाच एक महत्त्वाचा, आणि ते घरासारखं वातावरण आपण क्रिएट केलं। आता ह्यातले 50% मेंबर आहे ना खूप खुश आहेत की नाही आम्हाला उलट इथे आल्यापासून आमच्यात इम्प्रूव्हमेंट झाली। ज्यांना चालता येत नव्हतं ते चालायला लागले, ज्यांना फार विकनेस होता आणि आम्ही असं छान सगळ्यांशी इतकं बॉन्डिंग आहे ना। आत्ताही सकाळी आम्ही एक ट्रेकिंगला गेलो होतो, एका आजोबांना घेऊन गेले मी, तेवढंच त्यांना दिवसभर त्यांचं छान एनर्जेटिक की चला आपण वेळ असेल किंवा गाडीत जागा असेल तर मग कधी ना कधी असं जरा आणि यांनाही फिरायला नेतो, पिक्चरला इकडे तिकडे नेत असतो आधीमध्ये। थोडं सोशल त्यांना जागरूक केलं किंवा त्यांचा नाही, आणि येतात सगळेजण आनंदाने येतात, कुठे बाहेर जायचं म्हटलं पण ऍक्टिव्ह असेल तर नेता येतं, नाही तर बेडरिडन असेल व्हीलचेअरवर असेल तर शक्य नाही होत बऱ्याच वेळा उचलणं नेणं। काही लोकांना नाही शक्य होणार, पण निदान जेवढं शक्य तेवढं त्यांची मानसिक बॅकग्राऊंड हो बरोबर, माणसं उभी राहतातच। आम्ही अक्कलकोटला नेलं होतं, गार्डनमध्ये नेलं होतं, पिक्चरला नेलं होतं, असं सगळ्या ठिकाणी त्यांना फिरून आणतो। कुठे एक्झिबिशन लागलं फुलांचं। थँक्यू, धन्यवाद मनापासून, तुम्ही वेळ काढून आलात आणि छान विचाराने आलात की आजी आजोबांना भेटायचं। या पुन्हा आणि कधी पुण्यात